गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 17 डिसेंबर 2025, बुधवार आहे. 3 दिवसानंतर मी फिरायला आलोय. प्रचंड थंडी होती सकाळी, त्यामुळे बाहेर पडायचं डेअरिंगच झालं नाही. अतिप्रचंड थंडी होती म्हणता येईल. हा छान तुम्हाला नवानगरचा बीच दिसतोय, असा वळलेला सुंदर बीच दिसतोय तुम्हाला. आज लाटा भरपूर आहेत. शुक्रवारी अमावस्या आहे, त्याच्यामुळे ही पूर्वतयारी चालू असते. हळूहळू पाणी वरच्या लेवलला येतं आणि लाटा उसळणं वाढतं. तर असं एकंदर याचं चित्र आहे. मी आहे उदय कुर्तकोटी, ठाणे तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी इथनं बोलतोय. कसे आहात मित्रांनो तुम्ही सगळे? बरेच दिवस झाले म्हणून विचारतोय मी. कॉमेंटमध्ये जरूर उत्तर द्या. बर, आपलं मार्केट हे ब्रेकआउट देणार का आणि रिटेस्ट केलं का, याचं उत्तर मिळालं आपल्याला. तर मार्केट कन्सॉलिडेशन फेजमध्ये चालू आहे. मार्केटनी फॉल्स ब्रेकआउट दिलेला आहे. रियल ब्रेकआउट देण्याकरता त्याला खूप वर जाणं आवश्यक आहे. तर रिटेस्टिंगलाच त्यांनी कन्सॉलिडेशन फेजमध्ये परत प्रवेश केला, तर त्याच्यामुळे आता परत मार्केट त्याच कन्सॉलिडेशन फेजमध्ये अडकलेलं आहे. पर्यटक भरपूर आहेत, त्याच्यामुळे डिस्टर्बन्स होणार थोडासा गाड्यांचा. आणि मी रस्त्याच्या जवळ आहे खूप, त्यामुळे आणि खड्डे भरपूर आहेत आमच्या गावात, त्याच्यामुळे गाड्या वाजतच जातात आणि हळू जातात. एनिवे, तर कन्सॉलिडेशनमध्ये आपल्याला माहिती आहे की आत्ता आपल्याला फारसं काही करायचं नाही आहे. फक्त आपले स्मॉल कॅपचे जे शेअर्स आहेत, हे शेअर्स जेव्हा आपण निवडलेले फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स जे आहेत त्याची लिस्ट बनवलेली आहे. हे कसं करायचं हे सगळं आपण जानेवारी फेब्रुवारीच्या व्हिडिओपासून बघतो आहोत. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एखादा शेअर वार्षिक न्यूनतम स्तराच्या लेवलला जर का आला तर तो पेपरवरती विकत घ्यायचा आहे. फिजिकली तुम्हाला विकत घ्यायचं असेल सोनं, चांदी, ETF शेअर्स, तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच विकत घ्या. माझ्या सांगण्यावरून विकत घेऊ नका. माझं सांगणं चुकू शकतं. तर ही कन्सॉलिडेशन फेज चालू आहे आणि याच्यात आपल्याला जेव्हा चान्स मिळेल तेव्हा टुकू प्लेड बॉलिंग आपल्याला बॅटिंग आपल्याला करायची आहे. म्हणजे स्टंपमध्ये येणारा प्रत्येक बॉल आपल्याला फक्त प्लेड करायचा आहे, खेळायचा नाही. त्याच्यामुळे आपल्याला फक्त 3% शेअर्स पेपर ट्रेडवर विकत घ्यायचे आहेत. असे 3% करून भरपूर होतात. माझे आत्तापर्यंत जवळजवळ सगळे शेअर हे 10 ते 20% झालेले आहेत. पेटवलेलं आहे कोणीतरी, काही त्याचं उडून पडत आहे. हो, त्यात याचा फरक असतो, उंचीचा फरक असतो. 2 विमानं 2 विरुद्ध दिशेला रेषा काढत चाललेले आहेत, तर ते क्रॉस झाले एकमेकांना. पण जरी क्रॉस झाले तरी त्यांच्यात उंचीचा फरक असल्यामुळे विमानातल्या लोकांना जर कमी फरक असेल तर विमानातल्या लोकांना आज सुंदर दृश्य दिसलेलं आहे. वरच्या विमानातल्या लोकांना एस्पेशली छान दृश्य दिसलेलं आहे. खाली गेलेलं विमान त्यांना क्लिअर दिसलेलं असेल. एनिवे, आपल्या शेअर मार्केटकडे परत येऊ. तर तुम्हाला हे शेअर घेत राहायचे आहेत. मी आत्तापर्यंत 10 ते 20% माझे शेअर्स घेतले गेलेले आहेत, 3% मिळून.
काही शेअर्स मात्र मी आधीच्या खरेदीच्या 5% जरी खाली गेलेले नसतील तरी सरासरी करण्याकरता, सगळ्यांची सरासरी सारखी करण्याकरता मी थोडेसे जास्ती विकत घेतो. कारण मी जवळजवळ शेअर मार्केटच्या 50% कॅशवर बसलेलो आहे. माझ्या गुंतवलेल्या पैशांपैकी 50% कॅशवर मी आहे. त्याच्यामुळे थोडे अधिक शेअर्स मी घेत आहे. मी तुम्हाला आज एक चार्ट पोस्ट करतो. माझा पोर्टफोलिओ 20 नोव्हेंबरपासनं खाली जायला सुरुवात झालेला होता. तो व्ही शेपमध्ये खाली गेला, फार खाली गेला आणि तसाच काल तो परत वर आलेला आहे. मस्त वर आलेला आहे. जिथनं खाली गेला तिथनंच तिथपर्यंत परत येऊन पोचला. आणि आपल्याला फिगर्समध्ये रिफ्लेक्ट होतं. काल माझा 0.3% तोटा होता. 20 नोव्हेंबरला पहिल्यांदा मार्केट 20 का 23 नोव्हेंबरला पहिल्यांदा मार्केट पडायला सुरुवात झाली, त्यावेळेस 0.3%च तोटा होता माझा. तर हे मी पोस्टमध्ये टाकतो तुम्हाला. आणि मी हा व्हिडिओ कधी एडिट करत नाही, माझा लाईव्हच असतो. फक्त ॲक्च्युअल लाईव्ह नसून मी इथं लाईव्ह करतो आणि नंतर अपलोड करतो. कारण आमच्या इथं वायफाय असलं तरी वायफायलाही स्पीड त्या मानाने कमी असतं, म्हणजे लाईव्ह करणं सुद्धा अवघड जातं. आता सोन्या चांदीकडे आपण बघू. सोनं चांदीमध्ये आपल्याला काहीही करायचं नाही. मी तुम्हाला लेवल्स दिलेले आहेत, तेच लेवल्स लागू आहेत. चांदी ही सोन्यापेक्षा थोडीशी जास्ती वर जाती असा एकंदर पिक्चर आहे, पण खाली पडेल की नाही सांगता येत नाही. पडलीच तर आपली तयारी पाहिजे. आज सोनं चांदी वरच जाण्याची चिन्ह आहेत, कारण इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोनं चांदी वरच चाललेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला फक्त वाट बघायची आहे. तुम्हाला एक मित्रांनो गंमत सांगतो. अजून एक महिन्याभरामध्ये चांदी ही 2.25 लाखाच्या आसपास पोहोचण्याची शक्यता दाट आहे. आणि सोनं हे 1,45,000च्या आसपास पोहोचण्याची शक्यता दाट आहे. नाही, विचार करा, चांदी इथनं जवळजवळ तुम्हाला 12 ते 13%, 14% असा रिटर्न एक महिन्यात देऊ शकते. पण त्याचा अर्थ असा नाही की लगेच जा आणि चांदी विकत घ्या. चांदी हा रिस्की ॲसेट आहे आणि तो कधीही गडगडू शकतो. आणि गडगडण्याचा भाव तुम्हाला मी दिलेला आहे, त्या भावाला खरेदी करायची आहे पेपरवरती. फिजिकली घ्यायचं असेल तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच निर्णय घ्या. तर त्याच्यामुळे वरच्या भावात फसू नका. तुम्ही एक काम करू शकता. जर तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील तर चांदी ही 2% घसरली तर त्याच्यापैकी 10,000 रुपयाची चांदी तुम्ही पेपरवर घेऊ शकता. असं दर 1-2%, 1-2%ला तुम्ही चांदी विकत घेऊ शकता. त्याच्यामुळे आपल्या भावाला येईस तोपर्यंत तुमची 100% चांदी विकत घेतलेली असेल आणि सरासरीने तुम्ही खालच्या भावापेक्षा फक्त 5%च वरती चांदी विकत घेतलेली असेल. दरवेळेस 10-10 हजाराची चांदी घेतली तरी तुमच्याकडे 1 लाख गुंतवायला असतील तरच सांगतं. आणि हे सर्व पेपरवर सांगतं. तर त्याच्यामुळे रिस्क ही मिनिमाइज होते. कारण आत्ता जर का तुम्ही चांदी घेतली आणि चुकून माकून ती पडली तर ती 13-14% पडणार आहे. तुम्हाला घेतल्याच लॉस 13-14% होणार.
आणि तो 13-14% भरून मग प्रॉफिट होण्याकरता चांदीला बऱ्यापैकी तुम्हाला वर जावं लागेल. आणि चुकून माकून नाही गेली तर तुम्ही अडकून पडू शकता. तर त्याच्यामुळे तुम्ही अडकू नये म्हणून आपण खालच्या लेवललाच आपण प्रयत्न करणार आहोत. बॉटम हा कुणालाच पकडता येत नाही. कुठलाच शेअर्सचा, सोन्या चांदीचा, ETF चा कुठलाही तुम्हाला बॉटम पकडता येत नाही. हां, याच्यामध्ये ETF मध्ये मात्र तुम्हाला डिस्काउंट चालू आहे, चांगल्या प्रकारे डिस्काउंट आहे. तर ETF कडे लक्ष ठेवा सोन्या चांदीच्या, कारण डिस्काउंट मोठं चाललेलं आहे फिजिकलपेक्षा. आणि वर्षभरात एकदा डिस्काउंट एकाच लेवलला येतं, पण त्याच्याकरता एक वर्षभराची वाढ बघणं आवश्यक असतं. बरं, त्याच्यातही दुसरी गोष्ट अशी आहे की मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं 1 महिन्यामध्ये सोनं चांदी याचे रेट सांगितले, पण पुढच्या दिवाळीपर्यंत ही चांदी ही 3 लाखापर्यंत आणि सोनं हे 2 लाखापर्यंत तुम्हाला नक्की बघायला मिळेल अशी मला आशा आहे. तुम्ही म्हणाल हे एवढं कसं वाढेल, तर आत्तापर्यंतची तुम्ही वाढ बघा कशी झालेली आहे वाढ, आणि त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की आरामात एवढं वाढू शकतं. बरं, याला वाढीला कारणं आहेत. ही कारणं मी तुम्हाला रविवारच्या व्हिडिओमध्ये जे जागतिक संभाव्य काय काय घडू शकतं किंवा काय काय घडत आहे हे जे मी तुम्हाला जागतिकरित्या सांगितलेलं आहे, तर त्या बाबतीत तुम्हाला तो जर का व्हिडिओ बघितला नसेल तर जरूर बघा. त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की सोनं चांदी का वाढत आहे. हा त्याच्यातला एक पैलू झालेला आहे जागतिक बाबतीत. बाकी तर तुम्हाला माहितीच आहेत, आता सगळे अनडिस्क्लोज झालेले आहेत. डॉलरायझेशन होण्याची शक्यता दाट आहे. चांदीला अमेरिकेनीच फियाट करन्सी म्हणून मान्यता दिलेली आहे, प्रेशस मेटल म्हणून मान्यता दिलेली आहे. आणि गंमत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण भारत सरकारने सुद्धा यावर्षी चांदीची खरेदी केलेली आहे. तुम्ही जर का RBIच्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं तर चांदीची खरेदी सुद्धा झालेली आहे. तर ठीक आहे मित्रांनो, काळजी घ्या. सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवून जर तुम्ही पुढं गेलात तर तुम्हाला नक्की योग्य व चांगला परतावा मिळू शकेल याची मला गॅरंटी आहे. शिवाय आपण पुढच्या महिन्यापासून म्हणजे जानेवारी 26 पासून आपण एक कोर्स चालू करतोय. हा कोर्स बेसिक नाही, पण ज्यांना शेअर मार्केटचं बेसिकचं ज्ञान आहे, खरेदी विक्री करता येते डीमॅटमधनं, अशा लोकांकरता आहे. यांनी शेअर मार्केटमधल्या टर्म्सशी लवकरात लवकर परिचित व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. म्हणजे ह्या कोर्सला आपल्याला येता येईल, कारण ह्याच्यामध्ये बरेच टेक्निकल शब्दही वापरले जाणार आहेत. मी खरेदी विक्री किंवा शेअर मार्केट बेसिक, चार्ट बेसिक हे शिकवणार नाही. तो तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून चार्ट कसे शिकायचे हे तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातूनच कळेल. विक्स म्हणजे काय, त्याच्यानंतर कॅन्डलस्टिक म्हणजे काय, लाईन चार्ट कसा असतो, त्यानंतर कन्सॉलिडेशन म्हणजे काय, हे सगळे शब्द तुम्हाला परिचित व्हायला पाहिजेत, असे सगळे शब्द. तर ह्या दृष्टिकोनातनं थोडाफार बेसिकचा शेअर मार्केटचा अभ्यास करून ठेवा, कारण हा आपला कोर्स ॲडव्हान्स नाही, पण शेअर मार्केटमध्ये कुठल्याही कोर्समध्ये जे शिकवलं जात नाही आणि सायकॉलॉजिकली ज्या गोष्टी घडतात आणि मार्केट कंडिशनमुळे काय काय आपल्याला बघायचं असतं, फंडामेंटल कसं बघायचं शेअर्सचं, हे आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. ह्याच्यामध्ये बरेचसे पैलू आहेत की जे मार्केटमध्ये शिकवले जात नाहीत. कुठलेही व्हिडिओज तुम्हाला त्याच्या बाबतीत मिळणार नाही.
माझा गेल्या 40 वर्षाचा जो अनुभव आहे, त्या अनुभवावरनं मी काही पॉईंट्स काढलेले आहेत. हे तुम्हाला पॉईंट्स मी तुम्हाला इलॅबोरेट करणार आहे. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्हाला तयारी ठेवता येईल. आणि या कोर्सची फी असणार आहे, पेड असणार आहे हा कोर्स. आणि फी ही अतिप्रचंड नसून ही सर्वसामान्य सगळ्यांना परवडणारी आहे. की शेअर मार्केटमध्ये ज्यांनी माझे व्हिडिओ ऐकलेले आहेत, त्यांनी आजपर्यंत जो गेन केलेला आहे पोझिशनल ट्रेडमधून, त्या गेनच्या कितीतरी कमी पटीत तुम्हाला पैसे टाकायचे आहेत. नाही, जवळजवळ निग्लिजिबल पैसे तुम्हाला टाकून तुम्हाला हा कोर्स करता येणार आहे. अजून एक्झॅक्ट रक्कम ठरवली नाही, त्याच्यामुळे मी डिस्क्लोज करत नाही. पण ती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मी तुम्हाला नक्की ती रक्कम आणि कोर्सचं स्वरूप हे मी तुम्हाला सांगू शकेन. तर चला मित्रांनो, भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड डे, सी यू, बाय.